नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे सिडको विरोधात आक्रमक. करंजाडे येथील बेघर कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार. सिडको प्रशासनाने केलेल्या निष्कासित कारवाईमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी पुढाकार घेतला आहे. पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सिडकोने एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीचे घर तोडल्याने ते कुटुंब बेघर झाले आहे. या अन्यायग्रस्त कुटुंबाची ॲडव्होकेट बनसोडे यांनी स्वतः भेट घेऊन पाहणी केली आणि सिडको प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. सिडकोने केलेल्या निष्कासित कारवाईमुळे एका कुटुंबाला आपले राहते घर गमवावे लागले आहे. या घटनेची माहिती मिळताच ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बेघर झालेल्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांची कैफियत ऐकून घेतली. सिडको प्रशासनाने कोणत्याही पूर्वसूचनेविना आणि पर्यायी व्यवस्थेशिवाय हे घर तोडल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या गंभीर प्रकरणी ॲडव्होकेट बनसोडे यांनी स्वतः लक्ष घालून या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सिडको प्रशासनाने अत्यंत असंवेदनशीलपणे हे घर तोडले आहे. एका कुटुंबाला बेघर करणे हा मोठा अन्याय आहे आणि आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही, असे ॲडव्होकेट बनसोडे यांनी भेटी दरम्यान म्हटले. या प्रकरणी सिडको प्रशासनाच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केलं जाणार असल्याचे ॲडव्होकेट बनसोडे यांनी जाहीर केले. बेघर झालेल्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात बौद्ध समाज आणि विविध सामाजिक संघटनाही सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी काळात सिडको प्रशासनाविरोधातील आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर प्रशासकीय पातळीवर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.